हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता कृष्ण आणि दुष्यंत यांचा सुखाने संसार सुरू होतो आणि बाळजाबाईंचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर येतो। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळंच बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की आता सध्या तरी जयकांत हा पूजेच्या मागे लागलाय, माझ्याशी लग्न कर, आणि बाळजाबाई या कृष्णाला घरी घेऊन जात असतात, पण कृष्णाला घरी जायचं नसतं, त्यामुळे ती नकार देते आणि मी नाही येणारच असं सांगूनच टाकते। त्यानंतर मग आता कृष्णाने हे सांगितल्याच्या नंतर बाळजाबाई तिकडनं निघून गेलेले असतात, पण दुष्यंत म्हणतो की काहीही झालं तरी कृष्णा, मी तुला घेतल्याशिवाय इकडनं कुठेही जाणार नाही आहे। तू जोवर माझ्यासोबत येत नाहीस ना तोवर मी सुद्धा नाही जाणार, म्हणजे नाहीच जाणार। तू काहीही केलंस तरी मी तुला सोडून नाही जाणार। त्यामुळे मग मात्र आता कृष्णाला कळत नसतं की आता मी काय करू आणि काय बोलू। कृष्णा ही आता तिथे तशीच बसून राहते आणि आता ती विचारात पडते काय करता येईल बरं मला, जेणेकरून दुष्यंत सरकार घरी जातील परत। मग आता ती या विचारामध्ये हरवलेली असतानाच कृष्णाला एक खूप मोठा निर्णय आठवतो आणि तो म्हणजे मी हे घर सोडूनच निघून जाते। जर मी हे घर सोडून या सगळ्यांपासून लांब निघून गेले तर मग मात्र दुष्यंत सरकार माझ्यासाठी इथं थांबूच शकणार नाही ना, माझ्यासाठीच काय ते इथं कुणासाठीच थांबू शकणार नाही। आता मी इथं न राहणं हाच पर्याय। त्यामुळे मग आता कृष्णा ही थेट तिचं पिशवीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी सामान वगैरे भरते आणि तिकडनं आता ती घर सोडून चाललेली असते। आता कृष्णा जाताना दुष्यंतजवळ बसते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकार मला माफ करा, खरं तर मी हे जे काय करायलो आहे ते अत्यंत चुकीचं आहे। मी असं नको वागायला पाहिजे, पण काय करू, मी तुम्हासनी सांगायलो आहे घरला जावा घरला जावा घरला जावा, पण तुम्ही माझं काय ऐकून घ्यायला तयारच नाही आहात। तुम्ही फक्त तुमचंच म्हणणं खरं करायला आहे, त्यामुळं मला ह्यो निर्णय घ्यावा लागणारच आहे। त्याच्यानंतर मग कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, आणि होय म्या इकडनं गेलो की त्यानंतर तुम्ही बी घरला जावा, माझी शोधाशोध करू नका, म्या घावणार नाही तुम्हासनी, कारण म्या आता इथनं लई लांब जायलो आहे। आणि मग त्यानंतर कृष्णा ही आता तिकडनं निघते। आता कृष्ण निघते तर खरं घरातनं, पण ती कुठे जाणार आहे, काय कुठे करणार आहे हेच मात्र तिला काहीही ठाऊक नसतं। आता ती ठरवते जिकडे वाट दिसेल तिकडे जायचं, जिकडे रस्ता असेल तिकडे चालायचं, आणि मग ती असा विचार करून चालायला सुरुवात करते। आता कृष्णा चालत असते चालत असते चालत असते, बघता बघता आता कृष्णा ही लांब जाऊन पोहोचते। आता कृष्णा विचार करते, मी आता घरापासून लांब आलो आहे खरं, पण दुष्यंत सरकारसनी माझी काळजी वाटत असेल। एवढे दिस लहानपणापासून आज पावतर भक्तीनं माझ्यावरती सख्ख्या बहिणीपेक्षा पण जादा प्रेम केलं, भक्तीला पण या समध्यामुळं लई वाईट वाटेल, भक्ती पण शोधाशोध करत असेल। हा विचार करतच कृष्णा एका दगडावर बसते। इतक्यात तिथे ते डॉक्टर येतात ज्यांनी पूजाला मेंटल आहे ती असं डिक्लेअर केलेलं असतं। मग आता ते डॉक्टर स्वतःच्या चुकीवरती पश्चाताप करत असतात। त्यांना वाटत असतं की मी उगाच हे सगळं सांगितलं, ह्यामुळे ह्या मुलीचं बिचारीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, हिचा संसार मोडकळीस आला, मी हिला खरं सांगायला हवं। मग ते डॉक्टर कृष्णाच्या जवळ येतात आणि कृष्णाला म्हणतात, कृष्णा तू दुष्यंत रांगडे पाटलांची बायको, दुष्यंत सरकारांची बायको ना? त्यावर कृष्णा होकार देते। काय झालं डॉक्टर साहेब असं विचारते। त्यावर डॉक्टर कृष्णाला सगळं खरं सांगतात। ते कृष्णाला सांगत असतात की कृष्णा तुझ्या बहिणीला ती वेडी आहे असं मीच सांगितलं। त्यावर कृष्णा म्हणते काय? त्यावर डॉक्टर साहेब म्हणतात, होय, पण कृष्णा मला माफ कर, मी खोटं बोललो। त्यावर कृष्णा म्हणते म्हणजे? त्यावर डॉक्टर सांगतात, कृष्णा तुझी बहीण वेडी नाही आहे, तुझी बहीण व्यवस्थित आहे, हुशार आहे, तिने एडे असण्याचं नाटक केले। तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंत हा सकाळी उठलेला असतो, तो कृष्णाला हाक मारतो, कृष्णा कृष्णा जरा पाणी दे, पण कृष्णा काही घरातनं बाहेर येत नाही। दुष्यंत विचार करतो कदाचित कृष्णा काहीतरी काम करत असेल म्हणून ती बाहेर येत नसेल, मीच जाऊन बघतो। मग दुष्यंत आतमध्ये येतो तर त्याला आतमध्ये कृष्णा दिसत नाही। दुष्यंत कृष्णाला घराच्या परिसरात, आवारात, परसावात सगळीकडे शोधतो, कृष्णा आत्ता कुठेच नसते। मग मात्र आता दुष्यंतला कृष्णाची काळजी वाटू लागते, ही कृष्णा गेली तरी कुठं आणि अशी कशी न सांगता निघून गेली, हा प्रश्न दुष्यंतला पडलेला असतो। दुष्यंत हा आता कृष्णाला शोधायला गावात निघतो। गावात आता तो कृष्णाच्या नावाने मोठमोठ्याने हाका मारत असतो,
पण आता कृष्णा गावातही कुठेच दिसत नसते. दुष्यंत हा सगळ्या माणसांना विचारत असतो, कृष्णाला बघितलंत का, कृष्णाला बघितलंत का. प्रत्येक माणूस नाही हेच उत्तर दुष्यंतला देत असतो, कारण कृष्णा पहाटे लवकरच निघून गेलेली असते. आता दुष्यंतला खूपच जास्त टेन्शन येऊन जातं. दुष्यंतला वाटतं हे सगळं कुणी केलं असेल, ह्या सगळ्याच्या मागे कोण असेल. दुष्यंतला वाटत असतं की कृष्णाला कोणीतरी किडनॅप वगैरे केलेला आहे. त्यामुळे दुष्यंत हा काळजीत पडून गेलेला असतो. दुष्यंत हा म्हणत असतो, कृष्णा कुठे गेलीस तू, कृष्णा तू घाबरू नकोस. जरी तुला कोणी किडनॅप केलं असेल किंवा तुझ्या जीवाचं काही करण्याचा प्रयत्न केला असेल ना, तरी हा दुष्यंत रांगडे पाटील, तुझा दुष्यंत, तुला काही होऊ देणार नाही. मी तुझ्याजवळ येईन कृष्णा, मी तुझ्याजवळ येईन. आणि मग दुष्यंत हा वेडा होतो कृष्णाला शोधता शोधता, पण त्याला कृष्णा कुठेच सापडत नसते. शेवटी गुडघ्यांवर बसून दुष्यंत मोठमोठ्याने रडू लागतो आणि म्हणत असतो, कृष्णा कुठे आहेस तू, कुठे गेली आहेस तू, कृष्णा ये ना ग परत, कृष्णा, कृष्णा ये परत, कृष्णा तुझ्याशिवाय माझं आयुष्य निरर्थक आहे ग, तुझ्याशिवाय मी शून्य आहे. तर आता दुष्यंत असा वेड्यासारखा गावात कृष्णाला शोधत असल्यामुळे बाळजाबाईंपर्यंत ही बातमी पोहोचते की कृष्णा गायब झाली. आता जेव्हा बाळजाबाईंना ही बातमी मिळते तेव्हा बाळजाबाईंना तर पहिला खूप आनंद होतो, पण बाळजाबाई म्हणत असतात की ही कृष्णा गेली ते तर चांगलंच झालं, सुंटे वाचून खोकला गेला, पण नेमकी गेली तर गेली कुठं, अशी अचानक गायब झाली कुठं. नाही, नक्की कुठं गेली आणि हिचं काय झालं, कुठं खपली हे बघायला पाहिजे. नाहीतर इथंच कुठंतरी असेल आणि आमसनी वाटत असेल खपली म्हणून. ही खपली तर बरंच होईल म्हणा, तसं तर त्या पोरीचा काय उपयोग नाहीच आहे. उलट जर ही खपली स्वतःच्या कर्मानं, तर आम्ही आमच्या लेकाला समजू तरी शकू की जाऊ दे आता दुष्यंता मेली तर काय करणार, पर गेली कुठं आता ते सध्या बघितलं पाहिजे. मग आता लगेचच बाळजाबाई ह्या त्यांच्या माणसांना बोलवून घेतात आणि माणसांना सांगतात, ती कृष्णा कुठं खपली ते हुडकून काढा, काय करत्या ती, कुठं आहे हे समजा आम्हाला पुढच्या 1 तासात कळलं पाहिजे. जावं लवकर, बिगीबिगीनं निघा. त्याबरोबर आता नेमकी कृष्णा कुठे हे शोधण्यासाठी बाळजाबाईंची माणसं गेलेली असतात. त्याबरोबर मग इकडे बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णे तू काळजी करू नकोस, तुला आम्ही जिथं असशील तिथनं हुडकून काढू. जर तुझा मुर्दा भेटला तर बरंच होईल, नाही म्हणजे तेवढा आम्हाला आमच्या लेकाला समजवायला सोपं जाईल. तर इकडे आता डॉक्टरांनी कृष्णाला पूजाबद्दलची सगळी हकीकत सांगितल्यानंतर कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो. डॉक्टरांनी हे सगळं त्यांना बाळजाबाईंनी करायला सांगितलं आहे असं सांगितलेलं नसतं. डॉक्टरांनी कृष्णाला हेच सांगितलेलं असतं की हा सगळा प्लॅन पूजाचा होता, पूजाने हे सगळं कटकारस्थान रचलं होतं. त्यामुळे मग मात्र आता इकडे कृष्णाला विचार पडतो की हे समजा पूजानं कशापायी केलं असेल. दुष्यंत सरकारांच्या पोटच्या प्रेमासाठी, दुष्यंत सरकारांना मिळवण्यासाठी पूजा एवढ्या खालच्या थराला वागली असेल का? नाही. जर पूजानं हे समजा जाणून बुजून किंवा मुद्दाम केलं असेल तर पूजा चुकल्या आणि म्या पूजाला कवाबी माफ करणार नाही. मग कृष्णा आता पूजाला जाब विचारायचा ह्यासाठी परत माघारी येते आणि जेव्हा ती माघारी येते तेव्हा ती दुष्यंतला सापडते. कृष्णाला बघून दुष्यंत खूप खुश होतो आणि त्याला रडायला सुद्धा खूप आलेला असतो. तो भावूक झालेला असतो. तो जातो आणि लगेच कृष्णाला घट्ट मिठी मारतो. आता दुष्यंत निर्दोष आहे, दुष्यंतचं पूजावरती प्रेम वगैरे नाही आहे हे कृष्णाला सुद्धा कळून चुकलेलं असतं. त्यामुळे आता कृष्णासुद्धा खुश असते आणि त्यामुळे आता कृष्णासुद्धा दुष्यंतला लगेचच मिठी मारते. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा तू कुठे गेली होतीस ते सुद्धा अशी न सांगता, तुला कल्पना आहे का मी किती टेन्शनमध्ये होत होते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार एक हिशेब बाकी आहे, चला माझ्याबरोबर. दुष्यंत तिला विचारतो की कृष्णा कुठे जायचं आहे आपल्याला, नेमकं कुठे घेऊन चालली आहेस तुम्हाला. त्यावर कृष्णा म्हणते, हे बघा दुष्यंत सरकार, तुम्ही प्रश्न नंतर विचारा बरं, म्या म्हणायलोय की नाही माझ्याबरोबर चला, तर चला माझ्याबरोबर. नंतरच्याला म्या तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तर देतो, चला. आणि मग कृष्णा ही दुष्यंतला घेऊन आता त्या ठिकाणाहून वाड्यावर येत असते. कृष्णा मनातल्या मनात म्हणत असते, पूजे तू जे काही वागल्यास की नाही ते समजा लई चुकीचं होतं आणि आता तू जे काही केलं आहेस त्यासाठी म्या तुला कवाबी माफ नाही करणार, तुला चांगली अद्दल घडलीच पाहिजे. मग वाड्यावर आल्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा आपण आपल्या घरी परत आलो, म्हणजे तू मला माफ केलंस. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार माफ तर त्याला करतात ज्याच्याकडनं चूक झालेली असते, पण तुमच्याकडनं कुठली बी चूक झालेली नाही आहे. त्यानंतर मग कृष्णा मोठमोठ्याने पूजाला, सावित्रीला, बाळजाबाईंना सगळ्यांनाच घरातनं बाहेर बोलवून घेते. सगळे सदस्य तिथे आल्यानंतर आपण पाहिलंच होतं की कशा पद्धतीने कृष्णा पूजाला थोबडते आणि पूजाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर सिद्ध करते. आता इथे पूजाला तर कृष्णाने थोबाडीत दिल्यामुळे खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तिला विश्वासच पटत नसतो की चक्क कृष्णाने
कृष्णाने तिच्या थोबाडीत मारली. मग कृष्णा ही म्हणत असते, दुष्यंत सरकारांना मिळवता यावं ह्यासाठी हे समज नाटक रचलंस नवं, खोटं वागलीस नवं, प्रेमाचं खोट्या आजारपणाचं नाटक करून काय मिळालं काय पूजे तुला? नाही, तुला काय मिळालं किंवा काय नाही मिळालं त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही. पण आता एक गोष्ट कायमस्वरूपाची ध्यानात ठेवायची, टकुऱ्यात फिट्ट करायची. आता पुन्यांदा माझ्या दुष्यंत सरकारांच्या नादी लागायचं नाही, आमच्या संसारात आडकाठी आणायच्या नाही. आणि त्यानंतर मग आता बाळजाबाई स्वतःच्या हाताने कृष्णा आणि दुष्यंत यांचा पुन्हा एकदा रांगडे पाटलांच्या वाड्यावरती गृहप्रवेश करून घेतात. आता गृहप्रवेश झाल्यानंतर मग इथे लगेचच आढळराव हे कृष्णाला म्हणत असतात, वा सुनबाई वा, म्हणजे आज तुम्ही रांगडे पाटलांच्या सुनबाई शोभलात अगदी. एक नंबर वाटलं बघा. आज तुम्ही जेव्हा बोलत होतात की नाही तेव्हा वीज तडपत आहे असाच भास झाला बघा आम्हाला. तुम्ही जे काही बोललात की नाही ते सगळं अगदी उत्तम होतं. आज तुम्हासनी ठावं नाही, तुमच्यापेक्षा पण जादा म्या खुश आहे. त्यावर आता दुष्यंत आणि कृष्णा का विचारतात तर आढळराव सांगत असतात, आज माझ्या लेकाचं आणि सुनेचं प्रेम तावून सुलाखून निघालंय. आज तुम्ही तुमच्यातला राग, रुसवा, चिडणं, फुगणं सगळं काही मागे टाकून पुन्यांदा एकत्र आलाय. आणि हेच कुठल्या बी बापासाठी लई महत्त्वाचं असतं की त्याच्या पोराचा किंवा त्याच्या पोरीचा संसार सुखाचा व्हावा, त्यांच्या आयुष्यात त्यांनी सुखी व्हावं. आणि आज मी पाहिलंय तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखी होताना. तुम्ही दोघंजणं जर असतेच एकमेकांच्या बरोबर राहिलाच नवं तर तुमचं कोणी बी आणि काय बी वाकडं करू शकणार नाही. तर इकडे हे सगळं काही जयकांतने बघितलेलं असतं. पूजाला कृष्णाने कसं घराबाहेर काढलं वगैरे सगळं जयकांतने बघितलेलं असतं. त्यामुळे आता जयकांत मस्त विचार करतो की येस, मला जे हवं होतं ते तर झालं आहे. आता ह्या कृष्णीनं ह्या पूजेला घराबाहेर काढलं आहे, त्यामुळं आता तिला जर रांगडे पाटलांची सून व्हायचं असेल तर माझ्याबरोबर लगीन करण्या वाचून त्या पूजाकडं काय पण पर्याय नाही आहे. मग काय, जयकांत लगेचच अतिप्रचंड वेगानं पोहोचतो पूजाच्या घरी. आणि आता तिकडे आल्यानंतर मग जयकांत पूजाच्या घरासमोर डेरास टाकतो आणि पूजाला म्हणत असतो, हे बघ पूजे, आता तुझ्याकडं माझ्याशिवाय काय बी पर्याय नाही आहे. नाही, तुझा दुष्यंत, तुझा डी ह्याच्याशी तुला लगीन करायचं होतं हे समज खरं आहे. पण आता बघितलंच ना त्या कृष्णानं तुला कशी घरातनं बाहेर हाकलून दिली ते. आता तिनं तुला घरातनं बाहेर हाकललं आहे म्हणल्यावर तू काय पुन्यांदा तिकडं जाऊ शकत नाही. आणि आता तू तिकडे जाऊ शकत नाही म्हणल्यावर दुष्यंत काही तुला मिळत नसतोय. दुष्यंत नाही तर नाही, कमीत कमी म्या मिळतोय, मला तरी घे. हे बघ, मला तुझ्यावरती दिल आलं आहे, त्यामुळं मला तुझ्याशी लगीन करायचंच आहे. उगाच नाटकी करून नौटंकी करून काय मिळणार काय आहे तुला? त्यापेक्षा मला वय म्हण, माझ्याशी लगीन कर आणि सुखानं संसार थाट. समजलं नवं? चल आपण लगीन करू. त्यावर पूजा म्हणत असते, ए युजलेस, तुला कळत नाही का? एकदा सांगितलं ना मी, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही आहे. आय हेट यू, कळत नाही? यू इडियट, ब्लडी फूल, लिव्ह नाव फ्रॉम हिअर. सारखं माझ्या दाराच्या समोर, घराच्या समोर येऊन जर असा त्रास दिलास आणि कांगावा केलास ना तर लक्षात ठेवा, मी तुझी पोलीस कंप्लेंट करेन. त्यावर आता हे सगळं काही सावित्री बघत असते. सावित्री लगेचच आता पूजाकडे बघते आणि जयकांतकडे बघते आणि मग ती विचार करू लागते की काहीही झालं तरी जयकांत छेड बोलतात ते बी काही चुकीचं नाही. मग आता जयकांत तिकडनं गेल्यानंतर सावित्री ही पूजाला समजवते, हे बघ पूजे, लगीन करायला जयकांतबरोबर नाही म्हणू नकोस, लगीन करायला तयार हो. पूजा म्हणते, मॉम तू काय बोलतेस, तुला? त्यावर सावित्री म्हणते, भय मला माझं बरोबर कळायलं. आपल्याला जर आपलं समजा कर्ज माफ करून घ्यायचं असेल नव्हं तर तुझं जयकांतबरोबर लगीन होणं लई महत्त्वाचं आहे पिला. तुला कळणं झालं आहे तुझी आई नेमका कसा काय विचार करायला ते. आणि तुला जर दुष्यंतपर्यंत पोहोचायचं असेल तर जयकांत ह्यो फक्त तुझा रस्ता आहे. जयकांतचा वापर करूनच तू दुष्यंत सरकारांपावतर पोहोचू शकतेस. जर तुला रांगडे पाटलांच्या घरची सून व्हायचं असेल तर सध्या तरी जयकांत सोडून मला दुसरा काय बी पर्याय दिसत नाही आहे. आणि घाबरू नकोसच पिल्ला. म्या तुला त्या राक्षसाच्या हातात फार काळ राहू द्यायची नाही. म्या तुझी लवकरात लवकर ह्या समध्यातनं सुटका करीनच ग. पर तरी बी सध्या त्या घरात शिरण्यासाठी आपल्याकडं फक्त ह्यो एकच पर्याय आहे आणि मला तरी ह्योच दिसायला. आता काय करायचं ते तुझ्यावर टपू नये. जर तू त्याच्याबरोबर राहायला होकार दिलास, त्याच्याबरोबर लगीन केलंस तर त्यामुळं समज चांगलं होईल. आता तू ठरव. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे
दुष्यंत आणि कृष्णा यांचा सुखाचा संसार सुरू झालेला आहे. कृष्णा ही आता सकाळ सकाळ दुष्यंतसाठी छान चहा घेऊन येते. आता दुष्यंत हा कृष्णाचा हात पकडतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा प्लीज बस ना इथे. कृष्णा म्हणते, अहो काय चाललं आहे दुष्यंत सरकार तुमचं? हे बघा मला असं बसायला येळ नाही, मला लई काम आहेत, मी जातो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा यार प्लीज. कृष्णा म्हणते, अहो काय चाललं आहे? आत्ता तुम्हासनी चहा दिला, अजून आबासनी चहा द्यायचे, बाळजाबाई, जयकांत, काका काकू समजेच बाकी आहेत आणि लई कामं आहेत बघा मला. उगाचच्या उगाच असं अडवून धरू नका बरं. आणि जेव्हापासून मी गेली आहे का नाही तेव्हापासूनची माझी कामं राहिल्यात, मला करून घेतली पाहिजे. मी आलो पटकन. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू या घरात येण्याआधीसुद्धा ह्या घरची कामं सुरू होती आणि तू ह्या घरातून बाहेर गेली होतीस तरीही ह्या घराची कामं सुरू होती. ह्या घराचं गेलं होतं ते घरपण तुझ्याबरोबर, ह्या घरातली गेली होती ती लक्ष्मी तुझ्याबरोबर, ह्या घरातली पॉझिटिव्हिटी गेली होती तुझ्याबरोबर आणि आज तू परत येण्याने ते सगळं वातावरण कसं परत आलं आहे ते तू फक्त बघ. कृष्णा तू नसशील ना तर हे घर अपूर्ण आहे, माझं आयुष्य अपूर्ण आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीही अर्थ नाही आहे. मला तर ना हे सगळं स्वप्नच वाटतं आहे की तू मला एवढ्या लवकर माफ करून माझ्याबरोबर राहायला घरी परत आलीस. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी तुम्हाला मगाच्यालाच म्हणलं, माफ त्याला केलं जातं ज्याची चूक असते, पण तुम्ही तर चूक केलीच नव्हती. समध्यात तुम्ही निर्दोष होतासा, मग तुम्हासनी तुमच्या चुकीची शिक्षा देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही ना. दुष्यंत सरकार आणि म्हणाल स्वप्नाचं, तर स्वप्न तर फक्त आत्ता सुरू झालं आहे. आपल्या सुखी संसाराचं स्वप्न, आपण बघितलेल्या प्रत्येक सुंदर गोष्टीचं सपान जे आता आपल्याला पुरं करायचं आहे. करायचं नवं आपल्या संसाराचं स्वप्न पुरं दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो कृष्णा मला आयुष्यभर तुझ्याबरोबर आनंदाने, सुखाने, समाधानाने संसार करायचा आहे. आयुष्यभर मला तुला बायको म्हणून मिरवायचं आहे. खरंच कृष्णा जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा आपण खरंच एकमेकांसाठी योग्य नाही आहोत असं मला वाटलं, पण आज मला कळतं आहे आपल्या दोघांचंही एकमेकांशिवाय काहीही होऊ शकत नाही. तू माझ्यासाठी परफेक्ट आहेस आणि तुझ्या इतकी परफेक्ट पार्टनर मला इतर कोणीही मिळाली नसती. त्यामुळे कृष्णा रिअली आय लव्ह यू सो मच, आय लव्ह यू लॉट. तर दुसऱ्या बाजूला इकडे बाळजाबाई ह्या मात्र आता स्वतः चिडचिड करून घेत असतात. त्यांना कृष्णाचं औक्षण करायचं नसतं, पण तरीही दुष्यंतच्या हट्टामुळे त्यांना कृष्णाचं औक्षण करायला लागलं होतं आणि त्यांना कृष्णाला पुन्हा एकदा लक्ष्मीच्या पावलांनी घरात घ्यावं लागलं. ह्या सर्व गोष्टींनी बाळजाबाई नाराज होतात आणि त्या म्हणत असतात, ही कृष्णा किती बी परत आली असली नवं तरी पण म्या हिला फार काळ ह्या घरात टिकू देणार नाही. जर लवकरात लवकर हिला बाहेर काढलं नवं तर माझं बी नाव बाळजाबाई रांगडे पाटील नाही. शेवटी बाळजा म्हणतात मला जे हवं मी त्याच करतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.